नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज छान गोष्ट घेऊन आलेली आहे. तर मी ती तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे. गोष्ट कोणाची आहे त्यांचं नाव खाली दिलंय का बघते. अ, विज्ञानानंद म्हणून दिलंय. मनशक्ती लेखमाला सत्कृत चक्रमधून ही गोष्ट घेतलेली आहे. स्वामी असं काहीतरी नाव लिहिलेलं आहे. पण मी फक्त वाचायचं काम करत आहे. तर सुंदर गोष्ट आहे. कारण आज सोमवार 22 सप्टेंबर 2025 संत मुक्ताई जयंती आहे आज. मुक्ताबाई, ज्ञानेश्वर आणि 4 भावंडांची स्टोरी तर आपल्याला माहितीच आहे. तर त्याचीच मी गोष्ट आज सांगणार आहे. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि नेहमीप्रमाणे जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर माझे 2 चॅनल्स आहेत. Troop@986 आणि Jyot@996. तर तुम्ही त्या दोन्ही चॅनलला भेट द्या. खूप चांगली चॅनल्स आहेत. त्यावर तुम्हाला भरपूर प्रकारचं, विविध प्रकारचं, म्हणजे हे जे चॅनल आहे हे एव्हरीथिंग इन वन असं आहे. ह्याच्यावर तुम्हाला खूप 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 चांगल्या स्टोरीज, कुकिंग, डान्सिंग, एव्हरीथिंग इन वन असं आहे. सगळंच काही पाहायला मिळेल. आणि जे दुसरं चॅनल आहे त्याच्यावर फक्त स्टोरी टेलिंग आहे. पण सध्या मला बरेच ईमेल्स येतात, मेसेजेस येतात की तुम्ही त्याच्यावर पण सर्व करा. तर मग मी दोन्हीवर सेमच करणार आहे. तर चला तर मग आता आपण वाचनाला सुरुवात करूया जास्त वेळ न दवडता. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. काळोखाने पांघरून दूर केले आणि नजरभर गवताचे तुरे उगवले. आधी धुके एवढे होते की जसे काही आकाश खाली होते. रात्रीची काळी पाटी जसे काही ते पहाटेचे धुके धुवून साफ करत होती. ती पाटी पुसून साफ झाली तेव्हा हिरव्या पात्यांचे सुरेख चित्र धरित्रीच्या काळ्या पाटीवर उमटायला लागले. गावाच्या बाहेर वडाच्या आसऱ्याने एक खोपटं उभं होतं. त्या खोपटाला अर्धे मुर्धे कवाड पारंब्याच्या दोरीने बांधून घेतलेले होते. तेथे उंबरठा कसला असणार? त्या उंबरड्याच्या जागी असलेल्या काठीला टेकून ती 12 वर्षाची लहानगी मुलगी बाहेरचे हिरवे सौंदर्य पाहत भान हरपली होती. ती निरागस तरतरीत मुलगी समोरच्या विशाल विस्ताराशी एवढी एकरूप झाली होती की शेजारी भाऊ येऊन उभा राहिल्याचे तिच्या लक्षातही आले नाही. बहिणीचे लक्ष आपल्याकडे जावे म्हणून मग तो एकदा थोडासा खोकला. आपल्या लाडक्या भावाच्या खोकण्याने मात्र बाहेर हिंडणारे ते डोळे मागे परतले. ताई ग, काहीतरी गोड खावंसं वाटतंय. ताई गोड हसली. झोपडीत काही हसायला पैसे पडत नाही, ती म्हणाली. त्यात काय मोठंसं, करते गोड. म्हणाली खरी, पण करणं चांगलंसं मोठंसं होतं. निवृत्तीनाथ आणि सोपानदेव अगदी सकाळी उठून लाकूडपाटा आणायला रानात गेले होते. चौघे भाऊ काल उपाशीच होते आणि ज्ञानदेव आज गोड मागत होते. मुक्ताई हरकली. कधी नव्हे ते ज्ञानदेव गोड मागत होते. काय करावं बरं? पहिल्यांदा ज्ञानदेवाच्या अपेक्षेची चव फार उंचावरून खाली आणायला हवी होती. म्हणून शहाणी मुक्ताई त्याला म्हणाली, ज्ञाना, मांडे करते रे, छान गोड असतात. या 4 भावंडांना कष्ट करून पोट भरायचे म्हटले तर कामही कोणी देत नव्हते. ज्याचे दर्शनही अशुभ त्यांना सहजासहजी काम कोण देणार? गेला दिवस तसाच होता. नाही म्हणायला मुक्ताईला 2 दिवस एका माळ्यावर कष्टाचे काम लागले होते. त्याच्याबद्दल आजच तिला एक परकर मिळणार होता. परकराऐवजी आपण गूळ मागू असा या मुक्ताबाईचा हिशोब होता. तिने ज्ञानदेवाला म्हटले, दादा लाकडं घेऊन येईल, तोपर्यंत मी तूप घेऊन येते. तू जरा वरच्या आळीत जाऊन थोडेसे पीठ मागून आण. पहाटे बायका दळायला बसतात ना, जात्या खालचे थोडेसे पीठ, सांडलेले पीठ तू घेऊन ये. तू 4 गोड्या ओव्या म्हणशील तर पोटभर पीठ आणशील. ज्ञानदेव हसला आणि मुक्ताबाई हसली. दोघंही बाहेर पडली. मुक्ताबाई हसत परतली. मळ्याच्या मालकिणीने तिला गूळ दिला होता. मुक्ताई हसत परतली खरी, पण दार बंद होते आणि ज्ञानदेवाचे हुंदके ऐकू येत होते. भले आश्चर्य होते की ज्ञानदेव दुःखी होता. कळवळून ती म्हणाली, ज्ञाना, दार उघड, का रडतोयस रे?
ज्ञानदेव म्हणाले, ताई ग, मला कोणीही पीठ दिलं नाही. सगळे लोक वाईट बोलले, अंगावर धावून आले. कशाला या जगासाठी धडपडायचं आणि जगायचे तरी कशाला? मुक्ताबाईने कवाड उघडण्याचा प्रयत्न केला, पण ज्ञानदेवाने ते आतून बंद केले होते. ती म्हणाली, जाऊ दे रे ज्ञाना, मी छान छान रव्यासारखा गुळ आणलाय बघ. दार उघड, शहाणा ना तू. आपण रागावू नये. मला नाही का मिळाला गुळ लोकांकडून? अपमानाचे निखारे ज्ञानदेवाच्या मनात पेटलेले होते. त्याच्या कानातून जळती निर्भसना त्याच्या अंगाभर पसरली होती. ज्या समाजासमोर तो नम्र होता, निर्द्वेष होता, त्याचे आसूड तो सोसत होता. पण सोसण्यालाही मर्यादा असते. मुक्ताईला रडे आवरेना, पण ते तिला आवरावे लागले. ती म्हणाली, ज्ञाना, तू कोणावरही रागवू नको. अरे तू किती शहाणा. आपल्या दादाने आपल्याला नसल्याचे असले करण्याची युक्ती सांगितली आहे ना, ती आठव. ज्ञाना रे, चांगदेव अहंकाराच्या वाघावर बसून आला होता, तेव्हा तू नम्र निरामयतेची भिंत चालवत नेलीस. चांगदेवाचे कोरे अज्ञान शहाण्या शब्दाच्या उत्तराने ते पुसून काढलेस. कोऱ्या कागदावर नव्हते ते शब्द उत्पन्न केलेस. ज्ञानदेवाचे रडणे थांबले. कफनीच्या डाव्या बाजूला असलेल्या डाव्या सोंग्याने त्याने आपले डोळे पुसले आणि उजव्या हाताने दार उघडले. ती ताटी उघडताना ब्रह्मांडाचे दार उघडत होते. मोठा माणूसही चुकतो, संकटात खचतो, सत्कृत्य कशाला करायचे असा त्याला प्रश्न पडतो. अशा वेळेस त्याचे मन संभ्रमापासून मुक्त करणारी मुक्ताई त्याच्या भाग्यात होती. म्हणूनच ज्ञानदेवाने दार उघडत होते तेव्हा त्यांच्या विकाराचा वैताग संपत होता. मनातले मांडे खाऊन त्यांचे पोट भरले होते. न खाल्लेल्या मांड्याची ढेकर त्यांनी दिली. उलट आपण आपल्या लहान बहिणीला त्रास दिला ही जाणीव त्यांच्या मनात उमटली आणि दारात उभ्या असलेल्या मुक्ताईला ते खालच्या मनाने म्हणाले, मी वेडा झालो होतो, मला क्षमा कर. दिवस दिवाळीचा होता. सगळा गाव पक्वान्नात बुडून गेला होता. गावाबाहेर ती दोन मुले धावत पळत आलेल्या त्या चिमुकल्या हातातल्या काळपट गुळाच्या साक्षीने दिवाळी साजरी करणार होती, कारण ज्ञानदेवाचे पोट गुळाला स्पर्शही न करता भरले होते. ज्ञानेश्वर बहिणीजवळ गेले आणि तिला म्हणाले, तुझ्या प्रेमाने माझे पोट भरले, आता तूच गुळ खा, म्हणजे मी ढेकर देईन. ज्ञानेश्वरांच्या हसऱ्या तोंडाकडे पाहत मुक्ताईचे भान हरपले. हातातून गुळ गळून पडला. गुळ मातीला मिळाला. माती धन्य झाली. दोन भावंडे उपाशी राहिली. आजही ज्ञानेश्वर उपाशी आहेत. तुम्ही आणि मी आजही त्यांना उपाशी ठेवले आहे. ज्ञानेश्वर सर्वांपुती आहे, सर्वांशी एकरूप झालेले आहेत. त्यांचा आरंभ आणि शेवट ज्यांनी त्यांच्यावर जन्मभर भीक मागाव्यास लावले, त्यांच्यासाठी जन्म संपताना परमेश्वराकडेही त्यांनी भीक मागितली की देवा, यांच्या इच्छा पुऱ्या कर, त्यांना सुबुद्धी दे, त्यांना सुबुद्धी सुचू दे, त्यांचे अज्ञान संपू दे. ही सद्बुद्धी आम्हाला सुचत नाही. आम्ही परसेवेचे काही व्रत घेत नाही. तोपर्यंत ज्ञानेश्वर उपाशीच राहतील. ज्ञानेश्वरांच्या निमित्ताने आपण योजना करून सत्सत्वेची काही प्रतीक्षा करू. आजवरची चूक दुरुस्त करू. स्वामी असं लिहिलेलं आहे. विज्ञानंद मनशक्ती लेखमाला सत्यचक्रमधून हा लेख होता. मी वाचून दाखवला. मला खूप आवडला आणि मला आशा आहे की तुम्हालाही तो लेख आवडला असेल. आणि नेहमीप्रमाणे जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.